चला हवा येऊ द्या या महाराष्ट्राच्या एक नंबर शो मधून कॉमेडीचा बादशाहची ओळख मिळवणाऱ्या भाऊ कदम यांनी सहपरिवार शिर्डीत येऊन बाबांचे दर्शन घेतले आहे। माझ्याकडे विविध प्रकारचे असलेले काम हे मला साईबाबांच्या आशीर्वादाने भेटले असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। आपल्या वाढदिवसानिमित्त सहपरिवार शिर्डीत दर्शनासाठी ते आले होते। तर चला हवा येऊ द्याची टीम खूप मेहनतीने काम करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले। मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आल्याचे तसेच नवनवीन कलाकारांना मराठी सृष्टीत काम करण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। हा खरं तर म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे की हे सगळं चांगलं चाललंय। म्हणजे विशेष म्हणजे माझ्यामुळे असं म्हणता येणार नाही, खूप चांगल्या कन्सेप्ट आहेत, चांगली स्टोरी, चांगले डायरेक्टर आहेत आणि त्याच्यामुळे निर्मिती चांगली होती। हे चांगलं आहे। आम्ही सुद्धा म्हणजे आधी दिसत नव्हतो लोकांना, जेव्हा पडद्यावर होतो आणि जेव्हा झी टीव्हीवर आलो, झी मराठीने आम्हाला चान्स दिला, त्याच्यानंतर आम्ही दिसायला लागलो। तसेच आता नवीन कलाकार येतील, ते सुद्धा दिसतील आणि लोकांना ते सुद्धा आवडतील। त्यामुळे महत्त्वाचं आहे नवीन कलाकार येणं। एवढी जी एनर्जी आहे आपल्यामध्ये त्याची कुठून येते, काय याचं काय रहस्य? बाबांची कृपा आणि काही नाही, साई बाबांचीच कृपा म्हणावी लागेल। कारण आज माझा वाढदिवस आहे आणि नेमका मी साजरा करायला इथेच शिर्डीत आहे आणि तो जुळून आला। कारण काल माझं शूटिंग होतं, ते नेमकं कॅन्सल झालं, त्यामुळे हे शक्य झालं। तर म्हटलं चला दर्शन घेऊ आणि वाढदिवस इथे सत्कारणी म्हटलं नाही। म्हणजे काय म्हणतात त्याला, तो योग यावा लागतो। तशी ती 5 जणांचं नशीब, आमचं योग चांगलं आहे। जे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत ते एकत्र आले आणि आज महाराष्ट्रात त्यांना डोक्यावर उचलून धरलं आणि खूप अप्रतिम सगळेच कामं करतात, तुम्ही बघतात। आणि महाराष्ट्राने जेवढं प्रेम ह्या कार्यक्रमाला दिलं तेवढं कुठल्याच मला वाटत नाही दिलं आहे। लक्षात राहण्यासारखं आज 2000 आमचे वर्ष झालं या कार्यक्रमाला, 2000 नाही 2 वर्ष झालं आणि 250 एपिसोडच्या वरती गेले एपिसोड आणि आत्ता असं चाललं आहे की बाहेर देशीसुद्धा जायचं। म्हणजे जसं आम्ही आता नाटकासाठी मी युरोप आहे किंवा सिडनी वगैरे ऑस्ट्रेलिया वगैरे जातो, त्यावेळी कळतं की आमची क्रेज काय आहे। आणि तिथेही महाराष्ट्रीयन लोक आहेत आणि ते सुद्धा खूप आवडीने आवर्जून आम्हाला सांगत असतात की चला हवा एवढे इकडे घेऊन ये। तर जी मराठी आता प्रयत्न करते की त्या निमित्ताने इंटरनॅशनल दौरा करायचा नक्की करेन, फक्त माझी मराठी चित्रपटाचं नाटकाचं डेट बघून। कारण ते जसं सांगतात तसं करता येत नाही, कारण मराठीतच अजून काम संपलं नाही आहे। तर हिंदीत जाऊन महिनाभर देण्यापेक्षा मराठीत काम करू असं मला वाटतं। हो, झी टॉकीजने खरं तर ॲक्च्युली प्रमोट जास्त प्रमाणात केलं। त्यांचे काही ॲड असतील किंवा त्यांचे चित्रपट आता त्यांनी केला, पहिला चित्रपट मधु इथे चंद्र दिसले, त्यातसुद्धा मलाच घेऊन केलं त्यांनी आणि अनेक प्रोजेक्ट आता त्यांचे असतील तर ते नक्की मला सांगतात। कारण कदाचित त्यांच्यासाठी लक्की आहे मी, ते म्हणायचे की तुम्ही आलात आणि चांगलं हे झालं। तर बघूया आता झी टॉकीचं काही नवीन आलं तर नाही। लक कसं रे, कारण मी काय मिमिक्री मला जमत नाही, पण मराठीतले सगळ्याच कलाकारांची प्रत्येक जणांची वाक्य आहेत की जी म्हणजे आमचे निळूभाऊ आहेत, त्यांचं तर बाई वाड्यावर तर गब्बरसारखं आहे की तिने आदमी ते शोले पाहिल्यासारखं, ते कधीच विसरू शकत नाही लोक। आणि नवीन पिढीसुद्धा आवर्जून लक्षात आहे, दादा कोंडकेश्वर आहेत, बेगडे आहेत, अशोक सराफ सचिनजी ह्यांनी जे घडवलं तेच आता कुठेतरी आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि चांगले चित्रपट, चांगले विषय त्यांना द्यायचे। प्रतिनिधी ललित घोरपडे आणि किरण सोनवणेसह सुचिता कुलकर्णी, SP 24 तास शिर्डी।